नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बी.एन. थोरात, सहाय्यक प्राध्यापिका पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग। आज आपण दुधापासून चन्ना कसा बनवायचा किंवा दुधापासून चन्ना कसा तयार होतो हे पाहणार आहोत। तर चन्ना हा सुद्धा एक पनीर प्रमाणेच हीट ॲसिड कोॲग्युलेटेड पदार्थ आहे की जो बेंगाली जे डिशेस आहेत तर याच्यासाठी बेस प्रोडक्ट म्हणून वापरला जातो। आता यामध्ये काय काय येतं, बेंगाली स्वीट डिशेसमध्ये रसगुल्ला असेल, संदेश असेल, हे पदार्थ बनवण्यासाठी आपला जो काही चन्ना आहे हा एक बेस प्रोडक्ट म्हणून काय केला जातो, वापरला जातो आणि ह्याला बाजारामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे। त्याचबरोबर हा चन्ना जो आहे याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात किंवा उत्तम क्वालिटीचं उत्तम प्रमाणात फॅट, प्रोटीन, त्याचबरोबर मिनरल्सचं सुद्धा काय एक चांगला स्रोत आहे। तर आता हा चन्ना बनवण्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर यासाठी आपण आतापर्यंतचे बरेचसे प्रोडक्ट पाहिले की जसं पनीर असेल, त्याचबरोबर खवा, पेढा, बासुंदी, याच्यासाठी आपण काय केलेलं आहे तर म्हशीचं दूध प्रेफर केलेलं आहे। पण त्या अगोदर मी एक तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे की आतापर्यंत आपण जे हीट कॉन्सन्ट्रेटेड किंवा डेसिकेटेड जे पदार्थ पाहिले, जसं की पेढा आहे, बासुंदी आहे, बर्फी आहे, गुलाबजामुन आहे, हे बनवण्यासाठी आपण काय केलेले, म्हशीचं दूध प्रेफर केलेले। का तर म्हशीचं दूध यासाठी केलंय की म्हशीचं दुधामध्ये फॅटचं प्रमाण चांगल्या प्रमाणात आहे, जसं की 6% किंवा त्यापेक्षा अधिक। पण आपल्याला हा चना बनवण्यासाठी आपल्याला गाईचं दूध प्रेफर करायचे। गाईचं दूध प्रेफर याच्यासाठी करायचे की ज्याचं फॅट पर्सेंटेज हे 4% किंवा 4%च्या आसपास, 3.5 ते 4% या प्रमाणामध्ये मिळतं आणि त्यामुळे काय होतं, जो चन्नाची क्वालिटी आहे ही चांगल्या प्रकारे येते आणि स्मूथनेस काय होतो त्याचा चांगला येतो। तर आता आपण हे चन्ना बनवण्यासाठी लगेच सुरुवात करणार आहोत। तर यासाठी मी इथे नाही का गाईचं दूध घेतलेलं आहे, हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। त्यानंतर मला ज्या भांड्यामध्ये हे हीट करायचं आहे, ही प्रोसेसच काय आहे, हीट ॲसिड कोॲग्युलेशनची प्रोसेस आहे। तर हे दूध मला ज्या भांड्यामध्ये गरम करायचं आहे किंवा हीटिंग प्रोसेस करायची आहे, त्यासाठी हे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते स्टेनलेस स्टीलचं भांडं तुम्ही घ्यायचं आहे। त्यानंतर चन्ना तयार करण्यासाठी आपण लॅक्टिक ॲसिड किंवा सिट्रिक ॲसिड या ॲसिडचा वापर करतो की हा नैसर्गिकरित्या आणि रासायनिकरित्या दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो। तर मी इथे सिट्रिक ॲसिड घेतलेला आहे आणि ही प्रोसेस जेव्हा हीटिंगची सुरू आहे तर ती किती टेम्परेचरपर्यंत आपल्याला ही हीट करायचं आहे, गरम करायचं आहे, हे मेजर करण्यासाठी इथे थर्मामीटर घेतलेला आहे। आणि ही हीटिंगची प्रोसेस जेव्हा सुरू आहे तर त्यावेळेस आपल्याला कंटिन्युअस स्टेरिंग करायचे आहे, कंटिन्युअस ते हलवायचं आहे, जेणेकरून खाली भांड्याला तुमचं दूध लागू नये आणि त्यामुळे तुमचा जो फायनल पदार्थ असेल दुधापासून बनवलेला तो खराब होऊ नये याच्यासाठी। तर ही खुंटी घेतलेली आहे। तर आता आपण जी ॲक्च्युअल प्रोसेस आहे चना बनवण्याची ही लगेच सुरुवात करणार आहोत। तर हे जे काही दूध घेतलेलं आहे मी ह्या पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे आणि हीटिंगची प्रोसेस सुरू करणार आहे। आपण आता ही हीटिंगची प्रोसेस सुरू केलेली आहे चन्ना बनवण्यासाठी। तर हीटिंगची प्रोसेस करत असताना आपल्याला हीटिंगची प्रोसेस ही नॉन स्मोकी फायरवरतीच करायची आहे। तर इथे आपण ह्या गॅसवरती आपलं जे काही भांड्यामध्ये दूध घेतलेलं आहे चन्ना बनवण्यासाठी हे हीटिंगची प्रोसेस सुरू केलेली आहे आणि ही हीटिंगची प्रोसेस सुरू केल्यानंतर आपल्याला या कुंटीच्या साहाय्याने काय करायचे तर कंटिन्युअस त्याला ढवळायचे, हलवायचे किंवा स्टेरिंग करायचे। तर ही हीटिंगची प्रोसेस आपल्याला 80 ते 82 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय करायचे, हे दूध तापवायचं आहे। आणि हे तापवत असताना कंटिन्युअस तुम्हाला हे दूध तापवत असताना काय करायचे, कंटिन्युअसली तुम्हाला हे स्टेरिंग करायचे आहे, जेणेकरून तुमचं दूध या पातेल्याला चिटकू नये आणि कुठलाही ऑफ फ्लेवर किंवा वास, दुर्गंध येऊ नये। तर ही कंटिन्युअस काय प्रोसेस तुमची स्टेरिंगची सुरू आहे। आणि आता आपल्याला पाहायचं आहे की हे जे काही दूध आहे, हे जे दूध आहे तर हे किती डिग्री सेल्सिअस पर्यंत तापलेले आपल्याला चेक करायचंय। तर मी इथे लागलीच ह्या दुधामध्ये काय करत आहे, हे थर्मामीटर टाकत आहे आणि किती टेम्परेचर पर्यंत हे दूध तापलेलं आहे हे तुम्हाला इथे लागलीच समजेल। तर इथे माझं हे 82 डिग्री सेल्सिअसला काय झालेले दूध तापलेलं आहे। इथे तुम्ही मर्क्युरीची काय करू शकता, लेवल पाहू शकता। तर अशा पद्धतीने मी हा गॅस काय केलेला आहे आता इथे हीटिंगचा बंद केलेला आहे आणि आपलं दूध हे 82 डिग्री सेल्सिअस एवढं तापलेलं आहे। तर आता याच्यानंतरची प्रोसेस पुढची आपण पाहूया।
आता ही हिटिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचंय की यामध्ये सिट्रिक ऍसिड टाकायचंय, पण यामध्ये एवढी काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस आपली बॉइलिंगची प्रोसेस सुरू आहे तर त्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचं ऍसिड त्यामध्ये काय करायचं नाही, मिक्स करायचं नाहीये. तर अगदी त्याच पद्धतीने आपण हे मिक्स केलेलं नाहीये. आता आपण हे 82 डिग्री सेल्सिअस पर्यंत झाल्यानंतर काय करणार आहेत आपण यामध्ये सिट्रिक ऍसिड हे रासायनिक किंवा नैसर्गिकरित्या दोन्हीपैकी तुम्ही वापरू शकता. तर मी इथे हे जे काय आहे सिट्रिक ऍसिड घेतलेलं आहे आणि सिट्रिक ऍसिड किती प्रमाणात टाकायचंय तर हे आपल्याला आपलं जेवढं दूध आहे याच्या 1 ते 2% च्या प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकता आणि असं टाकल्यामुळे तुम्हाला लवकर त्याचा काय होईल इफेक्ट जाणून येईल. तर मी इथे 1 लिटर दूध घेतल्यामुळे मी 1 ग्रॅम एवढं सिट्रिक ऍसिड घेतलेलं आहे. तर मी आता ह्या दुधामध्ये काय करते हे टाकत आहे आणि याला काय करायचंय हलवायचं आहे, जेणेकरून काय होईल तुमचं ते दूध फुटण्यासाठी याची मदत होईल. तर आता इथे काय झालेले दूध फुटलेलं आहे, म्हणजेच काय सिट्रिक ऍसिड ने त्याचं काम केलेलं आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला हे जे काही तयार झालेलं सॉलिड मटेरियल आहे आणि वे आहे जे पाणी पाणी वेगळं झालेलं आहे आणि सॉलिड मास तयार झालेले, या मस्लिन क्लॉथच्या सहाय्याने काय करायचं आपल्याला त्याला गाळून घ्यायचं आहे आणि या मस्लिन क्लॉथच्या द्वारे आपण काय करू शकतो त्याच्यातलं जे काही वे मटेरियल आहे हे ड्रेन आउट करायचं आहे. तर हे ड्रेन आउट केल्यानंतर आपल्याला सॉलिड मास मिळणार आहे आणि जे सॉलिड मास मिळणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार, त्याचंच नाव किंवा त्याला तोच आपला काय फायनल प्रोडक्ट आहे. हे या चाळणीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही यामध्ये हे मस्लिन क्लॉथ ठेवून तुम्ही त्याला काय करू शकता ड्रेन आउट करू शकता. तर आपण आता ते करणार आहोत. तर आता हे तुम्ही पाहू शकता इथे मी याच्यातलं जे काही वे आहे ते सेपरेट आउट केलेलं आहे आणि या मस्लिन क्लॉथमध्ये काय झालेले माझा हा जो दुधापासून आपण काय केलेलं चन्ना बनवलेला आहे तर हा अशा पद्धतीने तयार झालेला आहे. यातलं पूर्ण ड्रेन आउट मी हँगिंग प्रोसिजरने काय केलेले हे वेगळं केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा चन्ना तयार झालेला आहे. आणि तर आता आपला हा काय फायनल प्रोडक्ट चन्ना हा तयार झालेला आहे आणि हा आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काय करणार आहोत घेणार आहोत. अतिशय चांगली क्वालिटी काय झालेली त्याची तयार झालेली आहे आणि हा आपण आता रसगुल्ला बनवण्यासाठी बेस प्रोडक्ट म्हणून वापरणार आहोत.